झी 24 तास एक पाऊल पुढे। समुद्र किनारी आपलं हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न, पण ते पूर्ण करताना आपण निसर्गाला इजा पोहोचवतोय याचं भानही राहत नाही। रायगडातल्या दिवेआगर इथे अशाच प्रकारे वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे समुद्र किनारा विद्रूप होतोय। पावसात या संदर्भातला एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। समुद्राचा सहवास लाभलेलं रायगड जिल्ह्यातलं दिवेआगर, स्वच्छ आणि शुभ्र समुद्र, नारळी पोफळीच्या बागांमुळे पर्यटकांचे पाय आपोआपच दिवेआगरकडे वळतात। पण बेसुमार अतिक्रमणांमुळे दिवेआगर विद्रूप होत चाललंय। सरकारी जागेवर सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून अतिक्रमण वाढतायत आणि हे सगळं प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू आहे। ही जागा पंचायतीच्या ताब्यात आहे। त्यामध्ये महसूल खात्याचे लोअर अधिकारी आहेत, हे तलाठी आहेत, सर्कल आहेत, तहसीलदार आहेत, यांच्या सहकार्याशिवाय एवढी हातधर्मी आणि एवढा होऊ शकत नाही। दिवेआगर मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही घरपट्ट्या रोखताना प्रांताकडनं ऑटोमॅटिक जागा नावावर होऊन त्या दुसऱ्या मालकाच्या नावावर कशा झाल्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे। दिवेआगर समुद्र किनाऱ्यालगत सुमारे 60 हेक्टर सरकारी जमीन आहे। त्यातल्या जवळपास 40% सरकारी जागांवर आतापर्यंत अतिक्रमण झाली आहेत। दारिद्र्य रेषेखालच्या लाभार्थ्यांना शासनानं मंजूर केलेलं घरकुल पुण्यातल्या एका धनिकानं हडपलंय। या संदर्भात ग्रामपंचायत आणि स्थानिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली आहे। पुण्याच्या पार्टीने हे विकत घेतलंय असं आम्ही ऐकतोय। मागच्या बॉडीने म्हणजे मी ज्या बॉडीमध्ये सदस्य होतो त्यांनी यांना नोटीसही बजावलेले आहेत। एवढं करून सुद्धा हे बांधकाम ह्या गणपतीनंतर झालेलं आहे। जो पिरियड असा साधलेला आहे त्यांनी की इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर की तेव्हा बॉडी जवळजवळ अस्तित्वात कुठली नव्हती। रायगडमधील वाढती अतिक्रमण पाहता डोळ्यांवरती पट्टी बांधून प्रशासन काय करतंय असा प्रश्न पडतो। तलाठीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांनीच मौन व्रत बाळगलं। महसूल प्रशासन यावरती काहीच का बोलत नाही हा संशोधनाचा विषय असला तरी भविष्यात ही अतिक्रमणं रोखली गेली नाही तर रायगडची समुद्र किनारपट्टी अतिक्रमणाच्या विळख्यात नष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भागवत सोबत भारत गोरेगावकर, झी मीडिया, रायगड। झी 24 तास एक पाऊल पुढे।